जडणघडण कशाला म्हणतात? लहानापासून आपण छोट्या मोठ्या गोष्टी शिकत असतो, त्यातूनच आपल्याला अनेक सवयी लागतात. आपले आवडी-निवडीही ठरत जाऊन विचार पक्के होतात. यालाच आपली जडणघडण होणे असे म्हणतात. शेवग्याच्या झाडावर कोणत्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते? शेवग्याच्या झाडावर पांढऱ्या रंगाचे घोस लोंबत होते. बरोबर. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यावर कोणाचा मेळा भरत असे? हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्ष्यांचा मेळा भरत असे. पशुपक्षी कीटक किड्यांचे माहेर कोणते? पशुपक्षी कीटकांचे माहेर शेवग्याचे झाड होते. कसरतपटू कोणास म्हटले आहे? फुलचुक्या कसरतपटू म्हटले आहे. खंड्याचा रंग कोणता? खंड्याचा रंग मोरपंख निळा आहे. मोरपंखी निळा आहे. कोण परोपकारी असतात? झाडे परोपकार असतात. परोपकारी असतात. केळ्याचे पीक मोठ्या प्रमाणावर कोणत्या जिल्ह्यात घेतले जाते? जळगाव. जास्त पावसाच्या प्रदेशात कोणते पीक घेतले जाते? तांदळाचे. महाराष्ट्रात कोणत्या भागात किनारपट्टीचा प्रदेश आहे? पश्चिम. कळसुबाई हे सर्वोच्च शिखर कोठे आहे? पश्चिम. कळसुबाई हे सर्वोच्च शिखर कोठे आहे? कोणत्या राज्यात आहे? बरोबर आहे. महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कसे आहे? किती प्रमाणात पाऊस पडतो? जास्त. जास्त प्रमाणात.